हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. वडगाव पान येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी. संगमनेर तालुक्यातील मौजे वडगाव पान येथे इयत्ता 6वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्यामुळे परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने माणुसकीला काळिमा फासला असून समाजमन हादरले आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटतर्फे लोणी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ बबन थोरात आणि राहता तालुका सचिव गौतम भाऊसाहेब कोळगे यांनी पोलीस उपनिरीक्षक चौधरी साहेब यांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात नमूद करण्यात आले की अशा प्रकारच्या क्रूर घटनेमुळे समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे संबंधित आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी ही जनतेची तीव्र भावना आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये गौतम कोळगे, सचिव राहता तालुका आरपीआय, सुनील पवार, प्रवीण कोळगे, तांबेसर, किशोर पारखे, अनिल पेटारे, विनोद साबळे, भीम आर्मी तालुका कार्याध्यक्ष गणेश कोळगे तसेच प्रवरानगर बाभळेश्वर प्रतिनिधी अजय लोखंडे आदींचा समावेश होता. ठोकशाही न्यूज 24 साठी प्रतिनिधी अजय लोखंडे, लोणी प्रवरा. एक वडगाव पान हे गाव आहे. या गावामध्ये एका विद्यार्थिनीवर एका अज्ञात इस्माने ॲसिड हल्ला केलेला आहे. त्यामुळे त्या ॲसिड हल्ल्यामध्ये ती विद्यार्थिनी अत्यंत गंभीर जखमी झालेली आहे. आरपीआयच्या गटाच्या वतीने लोणी पोलीस ठाणे या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्या संबंधित इस्मावर, त्या आरोपीवर त्या अत्यंत कडक कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी एक निवेदन माननीय पोलीस अधिकारी साहेब यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. आमच्या सर्व आठवले गटाच्या वतीने, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने, सुरेंद्र भाऊ यांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं आमची एक मागणी राहील की संबंधित त्या जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर अटक करून जी अत्यंत कठोर कारवाई करता येईल ती कारवाई करण्यात यावी. कारण की ही मुलगी अत्यंत अल्पवयीन आहे. साधारण 6वी मध्ये त्या ठिकाणी शिकत होती. एवढ्या लहान वयामध्ये त्या मुलीचा कुठल्या प्रकारचा असा दुश्मन असा असू शकत नाही. कारण की एवढ्या कवड्या वयामध्ये त्या विद्यार्थिनीवर झालेला जो हल्ला आहे तो हल्ला अत्यंत निषेधार्थ आहे. निषेध करावा तेवढा कमी आहे. तर संबंधित आम्ही पोलीस विभागाला त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की त्यांनी कृपया लवकरात लवकर त्या ठिकाणी अत्यंत आरोपीला पकडून कडक कारवाई करावी ही मागणी आमची सर्वांची आहे.